माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आपलं स्वागत आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास करत असताना आपण सिंगल पेज एसी सिरीज सर्किट ह्या चॅप्टरवरचा एक्झाम्पल आता सॉल्व्ह करतोय। तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे, अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम and 50 microfarad capacitor are connected in series across 230 volt supply and 50 hertz supply। पहा, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स दोन्ही एकमेकाला सिरीज मध्ये आहेत। रेजिस्टन्सचे व्हॅल्यू 100 ओहम आहे, कॅपॅसिटन्सचे व्हॅल्यू 50 मायक्रोफॅरेड आहे आणि 230 व्होल्ट सप्लाय 50 हर्ट्ज हे सप्लाय इथे दिलेले आहेत। तर ह्याच्यानंतर आपण फाइंड कोणकोणत्या गोष्टी करायचं आहे ते पहा। चला, फाइंड मध्ये आपल्याला इम्पिडन्स काढायचा आहे, करंट फ्लोविंग काढायचा आहे, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटन्स काढायचा आहे, फोर्थ नंबर पॉवर फॅक्टर अँड पॉवर काढायचा आहे। तर सर्किट मध्ये दिलेले गिवन डाटाज आपण गिवन मध्ये पाहूयात। चला, सोल्युशन गिवन, सोल्युशन स्टार्ट झाला। गिवन मध्ये R इज इक्वल टू 100 ओहम दिलेत, C इज इक्वल टू 50 मायक्रो फॅरेड दिलेत, व्होल्टेज V इज इक्वल टू 230 वोल्ट, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 50 हर्ट्ज हे गिवन डाटा आपल्याला दिलेले आहे। त्याच्यानंतर आपण इम्पिडन्स Z काढूयात। चला, स्टार्टिंगला इम्पिडन्स काढूया। इम्पिडन्स काय सांगतोय, Z इज इक्वल टू R मायनस JXC। इथे XC इज नॉट नो, so let us calculate the following XC। चला, XC चा फॉर्म्युला घ्या। XC इज इक्वल टू 1/2 पाय FC। इथे आपल्याला 2 आहेत माहित, पाय आहेत, F माहित आहे आणि C माहित आहे। चला तर XC बघूया। XC इज इक्वल टू 1/2 इंटू पाय इंटू 50 इंटू C जो दिलेला आहे आपल्याला 50 इंटू इथे 10⁻⁻⁶। हे आपण कॅल्शियम मध्ये पुटअप करून घेऊयात, ते आपल्याला आन्सर मिळून जातो। पहा, हे आपल्याला FX82 ES कॅल्शियम आहे, त्याच्यामध्ये हे फॉर्म्युलाज हे व्हॅल्यू सगळं पुटअप करून घेऊयात। चला, कोणकोणत्या गोष्टी पुटअप करायचं आहे। 2 इंटू पाय इंटू 50 इंटू 50 इंटू 10⁻⁻⁶। 0.0157 सेक। हे अपॉन मधलं व्हॅल्यू जो आहे 2 पाय 50 इंटू 50 इंटू 10⁻⁻⁶, ह्याचं उत्तर येतं 0.0157। हे 1/, मध्ये हे व्हॅल्यू घेऊन जरी कॅल्क्युलेट केलं तरी ठीक आहे, नसेल तर आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करूया। 1/, मध्ये घेऊन 1/, मध्ये 2 इंटू पाय इंटू 50 इंटू 50 इंटू 10⁻⁻⁶। पहा, आन्सर होतोय 63.66 युनिट येतोय ओहम। XC इज इक्वल टू 63.66 ओहम। हा पहा, हे आपलं XC चा व्हॅल्यू। आता Z काढण्यासाठी आपल्याला Z इज इक्वल टू R मायनस JXC। आता Z इज इक्वल टू आपल्याला R जो होता तो इथं सुरुवातीला 100 गिवन मध्ये होता, मायनस JXC होता 63.66। ओके, आता मोड ऑफ
जेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आरचा वर्ग अधिक एक्स सीचा वर्ग, हा ही फॉर्म्युला आहे. आपण इथे व्हॅल्यू पुटअप करून घेऊ शकतो. पहा, जेड इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 100 त्याचा वर्ग अधिक एक्स सी जो आहे 60 मायनस ऑफ 63.66 ह्याचं वर्ग, हे ओव्हरऑलमध्ये अंडर रूट. मग मॉड ऑफ जेड इज इक्वल टू, पहा हे किती येतोय, त्याला सगळ्यांना दिसतोय. व्हॅल्यू पुटअप करूयात आपण. अंडर रूट घेतला, ब्रॅकेटमध्ये पहिला 100 त्याचा स्क्वेअर अधिक ब्रॅकेटमध्ये मायनस ऑफ 63.66 ब्रॅकेट कंप्लीट त्याचं स्क्वेअर. आन्सर येते 118.54. 118.54 हे ओहममध्ये. पहा 118.54. हा पहा, आपल्याला जो इम्पिडन्स जेड लागणार होता, हा जेड इथं आपल्याला व्हॅल्यू मिळालेला आहे. मित्रांनो, जेड नंतर आपण फेज अँगल फाय काढूया. चला, फेज अँगल फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मायनस XC अपॉन आर. आपण इथे व्हॅल्यू पुटअप करूया. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मायनस XC म्हणजे मायनस 63.66 अपॉन 100. हे व्हॅल्यू पुटअप करूया कॅल्शियममध्ये. पहा, टॅन इनवर्स ऑफ मायनस 63.66 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर येतोय मायनस 32.48 मायनस 32.48. फाय इज इक्वल टू मायनस 32.48. आता हे जो फाय आलेला आहे, ह्याच्यानंतर आपण इम्पिडन्सचं व्हॅल्यू पूर्णपणे पुटअप करूया. इम्पिडन्सचं व्हॅल्यू पहा, जेड इज इक्वल टू 118.54 ॲट एन अँगल ऑफ मायनस 32.48. बघा, हा आपला इम्पिडन्स जेड विथ फाय असलेला फेज अँगल सहित इम्पिडन्स आपण इथं काढूया. त्याच्यानंतर करंट आय काढायचा. आपल्याला आय काढायचं असेल तर पहा, करंट आय इज इक्वल टू व्ही अपॉन जेड, हा फॉर्म्युला आहे. दॅट इज आय इज इक्वल टू व्ही 100 आहे, ह्याच्यासोबत व्ही 230 आहे, व्ही 230 आहे ॲट एन अँगल ऑफ 0. त्याच्यासोबत जेड जो आहे इथं आपण काढलोय. पहा 118 ॲट एन अँगल ऑफ 108.54 ॲट एन अँगल ऑफ मायनस 32.48. आता पहा, आय इज इक्वल टू इथं डिवाइड असल्यामुळं 230 डिवायडेड बाय 118.54, 230 डिवायडेड बाय 118.54, हा आन्सर येतोय 1.94. 1.94. आता ॲट एन अँगल ऑफ 0 मायनस ऑफ मायनस 32 हा प्लसमध्ये होतोय 32.48. करंट पहिला हा एम्पियर, पहिला करंट आपल्याला मिळाला. पहा, हा आपल्याला मिळालेला करंट. आता त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स VR काढायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स कसं काढतोय आपण, VR इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला आहे I इंटू आर.
आता आपल्याला आय जो मिळालेला आहे ते पहा 1.94 आय आपल्याला मिळाले इंटू आपल्याला जो आर आहे ते सुरुवातीलाच 100 दिलेला आहे, म्हणून आपला आन्सर 194 व्होल्ट येतोय व्ही आर, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. हे पहा व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. आणि तसेच आपण काय करायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स काढायचं आहे. पहा व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स हे फॉर्म्युला आहे व्ही ऑफ सी इज इक्वल टू आय इंटू आपल्याला एक्स सी आहे, आय इंटू एक्स सी. त्याचं व्हॅल्यू पहा व्ही ऑफ सी इज इक्वल टू आय आपल्याला आहे अगेन 1.94 इंटू एक्स सीचा जो व्हॅल्यू आहे 63.66. ह्याचं उत्तर पहा 1.94 इंटू 63.66 उत्तर येते 123.50. व्ही सी इज इक्वल टू 123.50 व्होल्ट. अगेन व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स झालं, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर झाला. आता आपल्याला काढायचं आहे कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर पी एफ. काय काढायचं आहे, पॉवर फॅक्टर पी ई एफ इज इक्वल टू फॉर्म्युला येतोय कॉस फाय. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय, कॉस फाय इज इक्वल टू आर ऑफ काय येतोय जेड. आरच्या व्हॅल्यू किती दिलेत आपल्याला 100, जेडच्या व्हॅल्यू किती आला आपल्याला 118.54. ह्याचा आन्सर येतोय इकडे पहा कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 118.54. काय दिसतंय सगळ्यांना, पहा दिसतंय. इज इक्वल टू किती येते उत्तर बघा 100 डिवायडेड बाय 118.54. आन्सर येतोय 0.84. हा काय लीडिंग पॉवर फॅक्टर आहे, चला पॉवर फॅक्टर नंतर आपण काय करायचं आहे, कॅल्क्युलेट पॉवर. पॉवर फॅक्टर नंतर आपण काय करतोय, पॉवर काढतोय. लक्ष द्या, कॅल्क्युलेट पॉवर काय काढायचं आपल्याला, कॅल्क्युलेट पॉवर फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू कॉस ऑफ फाय. ओके, आता पॉवर पी इज इक्वल टू व्होल्टेज 230 दिलेला आहे, करंट आपण 1.94 काढलेला आहे आणि पॉवर फॅक्टर 0.8 आपला आलेला आहे. तर पहा त्याच्यानंतर आपण काय करूया, कॅल्शियममध्ये 230 इंटू 1.94 इंटू 0.8 आन्सर येतोय 356.96. P इज इक्वल टू 356.96 युनिट आहे वॅट. हा तुमचं फायनल पॉवर. पहा एक्झाम्पल काय होता आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायचं होता, तर लक्ष द्या. एक्झाम्पल दिलेत, एक सर्किट आहे 100 ओहम रजिस्टर 50 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर सिरीजमध्ये 230 व्होल्ट 50 हर्ज सप्लाय दिलेत. इम्पिडन्स काढायचा आहे, करंट फ्लोईंग आय काढायचा आहे, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर्स काढायचं आहे, पॉवर फॅक्टर आणि पॉवर काढायचं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण गिवन डाटा घेतलं, इम्पिडन्स घेतला आर मायनस जे एक्सी. एक्सी दिला नव्हता, आपण एक्सी काढून घेतलो 1/2 एफ सी यूज करून. त्याच्यानंतर जेड इज इक्वल टू आर मायनस जे एक्सी यूज केला आणि आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर प्लस एक्सीचा स्क्वेअर यूज करून आपण मॉड ऑफ जेड काढला. त्याच्यानंतर मॉड ऑफ जेड नंतर आपण फेज अँगल काढला फाय. फेज अँगल फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मायनस एक्सी अपॉन आर. ह्याच्यानंतर आपण जेड मिळतोय, रिअल आणि इमॅजिनरी दोन्ही पार्ट त्याच्यामध्ये आलेत.
रिअल पार्ट आणि अँग्युलर पार्ट. करंट I इज इक्वल टू व्ही अपॉन जेड आम्ही काढलोय. त्याच्यानंतर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर VR इज इक्वल टू I इंटू R. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर VC इज इक्वल टू I इंटू XC. त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर PF इज इक्वल टू कॉस फाय. कॉस फाय इज इक्वल टू R अपॉन झेड. कॉस फाय आल्यानंतर आपण मेन पॉवर काढतोय, ते पॉवर P इज इक्वल टू V इंटू I इंटू कॉस फाय. अशा तऱ्हेने आपल्या इथे हा एक्झाम्पल पूर्णपणे संपलेला आहे. थँक्यू.